पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण. मुंबईच्या इंदिरा डॉक इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं सुद्धा उद्घाटन करणार. एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा समावेश. स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा. उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. बदलापूर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांना सुरुवात होणार. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 4 ऑक्टोबरला पुण्यातून दौऱ्याचा शुभारंभ. त्यानंतर 12 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरचा दौरा. शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, अशी टीका अयोग्य. पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज. भविष्यामध्ये चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही. फडणवीसांचा पडळकरांना सल्ला. बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली. मंत्री छगन भुजबळांची घोषणा. आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू. भुजबळांचं दरांगेंना आव्हान. उद्योग क्षेत्राला बूस्टर मिळणार. 40,000हून अधिक रोजगार निर्माण होणार. मुंबईतील स्टील महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 9 कंपन्यांशी 80,962 कोटींचे करार. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी. ठाण्यातील कोपरी, मुंबईतील कांजूरमार्ग आणि मानपूर वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये आदेश लागू. मोनो आजपासून अनिश्चित काळासाठी बंद. दुरुस्तीसह नवीन सीबीसीटी यंत्रणा कार्यान्वित करणार. बर्फाच्या दरामध्ये टनामागे 65 रुपयांची वाढ. 1 ऑक्टोबरपासून दर होणार लागू. ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये निर्णय. ऑस्करच्या शर्यतीमध्ये भारतातर्फे होमबाउंड चित्रपट पाठवला जाणार. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म गटामध्ये चित्रपटाची निवड.